नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची मुलाखत, आजचा पॉडकास्ट खूप महत्वाचा आहे. कारण की अशा व्यक्तीची मुलाखत, अशा व्यक्तीचा पॉडकास्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या अवघ्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांनी आपली 17 वर्षे देशाचं रक्षण केलेलं आहे, देशाचं संरक्षण केलेलं असे आपले विठ्ठलराव सवणकर आहेत. यांचं मूळ गाव टेंभुर्णी आहेत आणि या टेंभुर्णीमध्ये आपण सध्या आलेलो आहेत. आणि यांनी आपलं 17 वर्ष आयुष्य जे आहे आपल्या देश सेवेला दिलेलं आहे. सर्वप्रथम विठ्ठलराव सवणकर, तुमचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर सरांनी 17-18 वर्ष आपली देश सेवेला वेळ दिलेला आहे आणि आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा त्यांचा इतिहास आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जे नवीन पोरं आहेत, नवीन मुलं आहेत, त्यांना ही प्रेरणा यांच्यापासून मिळेल. आणि यांनी नवीनच एक करिअर अकॅडमी टाकलेली आहे, जे की विद्यार्थ्यांना घडवते आणि त्यापासून आर्मी जे बनतात, आर्मी ऑफिसर याच्यातूनच बनत आहेत. आणि त्यांनी मार्गदर्शन सेवा ही सुरू केलेली आहे. सर्वप्रथम मी हे लोकेशन तुम्हाला सांगतो. तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, राज्य महाराष्ट्र. आणि एकंदरीतच त्यांनी आज 6 महिने झाले ही सेवा सुरू केलेली आहे. आणि सर्वप्रथम त्यांची आपण मुलाखत घेण्याला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मला सांगा, तुमचं लहानपणीचं बालपण कसं होतं आणि सुरुवातीपासून 3री 4थी किंवा 5वी पासून माणसाला कळतं आयुष्यामध्ये, नंतर सुरुवातीचं बालपण तुमचं कसं होतं सर्वप्रथम सांगा. सर्वांना जय हिंद. माझं 1ली पासून ते 10वी पर्यंत हे शिक्षण टेंभुर्णी जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे ते दिवस म्हणजे एकदम नाजूक दिवस होते माझ्यासाठी. म्हणजे खूप असे मेहनतीचे दिवस होते. त्या टायमाला एक गरिबी काय असते ही मी अतिशय जवळून पाहिलेली. या गरिबीमध्ये असे भरपूर अनुभव घेतलेले आहेत. सांगायचं म्हणजे या कमी वयामध्ये भरपूर मी अनुभव घेतलेला आहे. ज्या टायमाला 1ली पासून जे 10वी पर्यंत शाळेत जात असताना खूप म्हणजे मेहनत करावं लागली की आपल्या समोर आई वडिलाची परिस्थिती, आपली परिस्थिती त्यांच्याकडे बघितल्यावर वाटत होते की आपण काय करणार, आपल्याला समजा आपल्या घराला समोर न्यायचं. तर त्याच्यासाठी काहीतरी आता मलाच मार्ग काढावा लागणार. त्याच्यामधून मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये गावामध्ये पण पूर्ण परिस्थिती म्हणजे एक 20 वर्ष अगोदरचा काळ आहे. ज्या टायमाला आम्ही 10वीच्या नंतर 12वी पर्यंत गेलतो, माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट ऍक्शन शूज जे रनिंगला आता मुलं वापरतात, यूज करतात, ते माझा शूज म्हणजे मी 12वीच्या नंतर घेतलेला आहे. आयुष्यामधला पहिला शूज. त्याच्यानंतर ज्या टायमाला आता आज योगा आपली मुलाखत पण झेंड्याच्या दिवशी आलेली आहे. आणि पहिली झेंड्याला जायची तयारी ती कशी करायची म्हणजे संध्याकाळी पूर्ण रात्रीच त्या खाकीच्या पॅन्ट असायच्या, तर ती पण पॅन्ट नवीन नाही, ती 1 वर्ष अगोदर शाळेत शिवलेली पॅन्ट घालायची. म्हणजे असे दिवस असे फुल असे म्हणजे गरिबी कशी असते ती म्हणजे समजा त्याच्यातून आम्हाला अनुभव घेतलेली. तर या गरिबीमध्ये समजा तुम्ही ज्या टायमाला शाळेत जाणार त्या टायमाला तुम्हाला पेन, वही, पुस्तक या गोष्टी सर्व समजा जे साहित्य लागणार आहे त्या साहित्यासाठी आपल्याकडे पैसे, आता पैसे मागायला गेले घरी, पैसे घरीच नाही तर ते आपल्याला देणार. बरोबर आहे. समजा त्यांच्याकडे काहीतरी सोर्स जर असला तर आपण म्हणणार नाही नाही तुमच्याकडे पैसे मला पण नाही. बरोबर. पण त्या टायमाला तेवढे घरीच पैसे नाही, मग आपण मागणार कुठं? मग त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निवडायचा की बाबा आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी समजा स्वतः करावं लागणार. मग त्या टायमाला आता हे जे बोरीचे झाड आहे किंवा काही बी समजा केळी लावलेले असतात, त्या टायमाला कोणाचे केळीचे झाडे घेऊन जायचे किंवा बोरीच्या खाली जायचं, बोरी वेचायचे, त्या बोर इकायचे जत्रेमध्ये नेऊन. त्याच्यानंतर जे पैसे आलेले आहेत त्या पैशावर आपण मग जे आपला शाळेचा खर्च आहे ते घ्यायचं, ते खर्च आपण करायचा स्वतः. त्याच्यानंतर माझे मित्र पण माझ्या सोबत असायचे. आता मित्राची परिस्थिती पण अशीच आपल्यासारखीच. कमीत कमी माझे एक बालपणचे मित्र 8-10 मुलं आहेत माझ्या सोबतचे. ते म्हणजे आम्ही चांगले एकदम जे म्हणतात ना क्लोज फ्रेंड, त्या टाइम मध्ये क्लोज मित्र आहेत. अक्षरशः आम्ही आता मला एक मुळातच म्हणजे जेवारीची भाकर आवडत नव्हती पहिल्यापासून. मी लहानपणी खायचं तर चपाती, पण त्या टायमाला गहू सुद्धा नसायची. बरोबर आहे. चपातीला गहू नसायची, कधीतरी सणावाराला चपाती बनायची. म्हणजे हे दिवस आपण पाहिलेले. त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की बाबा आपण जे दिवस पाहिलेत ते आपल्या घरच्यावर किंवा आपल्या
जवळपासच्या गावातील लोकांवर न राहिला. येऊ नये. हा. तर त्याच्यामध्ये जी चपाती मला आवडत होती हो. ती चपाती आम्हाला कधीतरी भेटायची. हो. आणि संध्याकाळच्या टायमाला जी चपाती व्हायची एक टाइम, हा. त्याच्यातली चपाती मला माझी आई दिवसाला द्यायची. दुसऱ्याच्या घरी ठेवून आई शेतात कामाला द्यायची. द्यायची. हा. त्या टायमाला मग आता एखाद्या वेळेस अशी परिस्थिती असायची की चपाती नसायची. संध्याकाळी जेमतेम केवढ्या हा. जेवढे माणसं आहेत तेवढ्याच चपात्या तेवढ्याच. व्हायच्या. हा. त्याच्यामध्ये नंतर मग ती चपाती तिथे ठेवायची त्या घरी. त्या हा. घरची भाकर जी असती ती भाकर हम्म. माझी भाकर ठेवलेली ती जे आजी होती हो. ती आजी त्यांच्या शेतामध्ये कुत्र्याला द्यायची. हो. आणि त्यांची जी चपाती होती ती मला द्यायची खायला. हो. तर म्हणजे ह्या अशा भरपूर आठवणी आहेत जुन्या की त्या जर दिवस आठवले हा. तर अक्षरशः आता अंगावर काटा येत. हा. बरोबर. आणि आताच जर बघितलं हम्म. तर एवढे दिवस हम्म. आपल्यावर होते तेवढे हा. दिवस आताच्या या यंग जनरेशनवर नाही. नाही नाही. किंवा बरोबर आहे. आपले जे माझी मुलं आहेत हा. त्यांच्याकडे पण नाही. हम्म. आता मी माझ्या मुलांना पण सांगतो यार मी असे दिवस काढले. हो. पण ती मुलं काय म्हणते नाही पप्पा तुमची दिवसच होती तेव्हा. हा. बरोबर आहे. आता सगळं म्हणजे कालांतरानं सगळा बदल झालेला आहे. बदल झाला. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत. पैशाचं व्हॅल्यू कमी झालं. हो. लोकांकडे पुष्कळ पैसा झाला त्याच्यामुळे गरजा वाढल्या. हम्म. अपेक्षेपेक्षा जास्त गरजा वाढल्या. हो. त्याच्यामुळं यंग जनरेशन आहे ते आता मोबाईल आहे. हम्म. त्या पहिलं काही सुविधा नव्हत्या आम्हाला. हो. ज्या टायमाला आम्ही शाळेत जात होतो त्या टायमाला हम्म. मला वाटते 12वी पर्यंत आपल्या गावामध्ये एकच मोबाईल होता. एकच. तेव्हा आपल्या इकडल्या एका माणसानं आणला होता आपल्या गावातल्या. हो. तर ते नोकियाचा मोबाईल आणला होता त्याने फर्स्ट. मग त्या टायमाला त्याच्याकडे गर्दी जमायची. हो. मोबाईल कसा आहे मोबाईल कसा आहे दाखवा हा, हा. तुमचा. तर हे आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. पण एक एवढ्या परिस्थितीमधून आपल्याला या परिस्थितीवर मात करून आपल्याला जर समोर जायचं हम्म. तर मग आपल्यालाच मार्ग निवडावा लागणार. हम्म. तर मग त्या टायमाला मी विचार केला की नाही आता याच्यामध्ये मार्ग निवडायचा कसा. हम्म. त्या टायमाला मग 10वी झाली. हम्म. थोडी माझी पर्सनॅलिटी जास्त होती हाईट होती. हो. मग एक मुळातच आपल्याला एक छंद होता की बाबा नाही काहीतरी आपण देशासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी भारतासाठी हो. काहीतरी आपण एक देणं लागतो. हो. राईट. तर ते देणं म्हणजे आपण मग कसं चुकतं करणार. हम्म. तर त्याच्यामध्ये मग मी म्हटलं नाही आपल्याला जायचंय तर एक तर पोलीस मध्ये जायचं हम्म. नाहीतर मग आर्मी मध्ये जायचं. हो. हे बरोबर. दोन मार्ग माझ्या म्हणजे परिस्थितीने पण टाकले होते माझ्या समोर हो. की ज्या टायमाला आम्ही शाळेत होतो 12वीला. हो. 12वी झाली. 12वी झाल्याच्या नंतर एक पहिले हवा होती कोणती की ज्या मुलांना 80-82% मार्क पडायचे हो. ते मुलं डीएड ला लागायचे. डीएड ला. मग डीएड ला लागल्याच्या नंतर ते मुलं पुढे चलून डीएड 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष कंप्लीट करून डीएड मध्ये पण एक टक्केवारी होती. हो. ती टक्केवारी घेतली तर मग शिक्षक पात्र व्हायचे. हम्म. मग मी म्हटलं आता डीएड ला खर्च हम्म. त्याच्यानंतर डीएड ला पात्र होण्यासाठी 12वीचा 11वी-12वीचा खर्च हो. मग एवढा आपल्या घरचे झापवणार कसे. हम्म. मग त्या टायमाला मी म्हटलं नाही आता एवढं आपल्या घरीच पैसे नाही तर आपल्याला एवढे पैसे लावू शकत नाही. हो. मग माझ्यासोबतचे जे माझे बॅचमेट होते हो. ते पूर्ण परभणीला एक हॉस्टेल त्या टायमाला फेमस होतं. हम्म. कॉलेज पण त्या सरांचंच होतं. हम्म. त्याच्यामध्ये त्या हॉस्टेलमध्ये जर गेला विद्यार्थी तर डायरेक्ट 80-85% घेऊनच मार्क बाहेर यायचा. हा. पण त्या हॉस्टेलची फीस पण तेवढीच होती. जेवढी टक्केवारी होती त्याच हिशोबाने 1000 गुणिले त्या हिशोबाने त्याची फीस होती. म्हणजे 80-85 हजार रुपये तुम्हाला 2 वर्षाचं फीस चार्जेस लागायचे. मग त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं राहणं खाणं शाळा सगळं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी यायच्या. हा. मग एवढ्या गोष्टी जर समजा आपण 80,000-85,000 भरू शकत नाही. हो. मग आता ते बाकीचे माझे बॅचमेट आहेत ते पूर्ण हम्म. 12वीला तिथे गेले. त्याच्यानंतर 12वीतून टक्केवारी घेऊन बाहेर आले. हम्म. 80-85% घेऊन ते डीएड पात्र पण झाले. हो. मग आमच्या पुढे काय मार्ग होता की बाबा आता 11वी-12वी पास होणं. हो. पास व्हायचं. पास होणं गरजेचं होतं कारण हो. कुठल्या भरतीला जायचं म्हणजे थोडं 12वी दिल्याच्या नंतर थोडं व्हॅल्यू होतं. हम्म. पहिल्या भरत्या तर 10वी पासवरच होत्या. हम्म. पण त्याच्यामध्ये पण एक आठ होती की बाबा 12वी जर पास मुलगा असला तर थोडं हम्म. भरती झाल्याच्या नंतर जी पोस्ट भेटणारी होती हो. ती चांगल्या प्रकारची भेटेल. मग त्याच्यामुळे म्हटलं नाही आता पहिलं 12वी पास होणं हो. गरजेचं आहे. मग आम्ही मार्ग निवडला. आता बाकीचे तिकडे गेले परभणीला आपण कुठे जायचं. हम्म. मग आमचे पाहुणे होते माझ्या वडिलाचे मावस भाऊ आरळचे. मग मी म्हटलं नाही मला तुमच्या गावला कॉलेजला ऍडमिशन करायचे. हो. पाहुणा म्हणलं ठीक आहे तुम्ही काय करा म्हणजे ऍडमिशन करतो माझ्याकडेच राहिलाय. मग 2 वर्ष मी त्या पाहुण्याकडे राहिलो. हो. मग तिथून 2 वर्ष आरळचे जे माझे कॉलेजचे 2 वर्ष होते मी आरळमध्ये 2 वर्ष काढली. हो. त्याच्यानंतर ज्या टायमाला माझी 12वी झाली हो. त्या टायमाला मग
रिझल्ट लागल्याच्या नंतर मग आता 12वीच्या नंतर करायचं काय. हो. आता लगेच 12वी झाल्या तर भरत्या नव्हत्या. नाही. 1-2 महिने तरी समजा वाट बघावं लागणार होती आपल्याला. हो, बरोबर. पण त्याच्यातच माझा एक मित्र अहमदपूरला होता कॅम्पला. ते म्हणे नाही इकडे चांगलं आहे म्हणे ये. हा. पण घरचे म्हणे नाही तू तिकडे जाण्यापेक्षा तू इकडे जाय परभणीला. हो. आपल्या माणसाजवळ थांब. हो. ते माणसं तुला कुठं ना कुठं तरी म्हणजे एक सहारा भेटेल. हो. किंवा तुला एक जॉब त्या टायमाला त्यांच्याकडे भेटेल. हो. ते माणसं चर्चेत होते. हो. पहिलं म्हणजे हॉस्टेल ज्या टाइप मध्ये शाळा फेमस होत्या 2-3 परभणीच्या त्या टायमाला आपल्या गावाकडली आजूबाजूची पाहुणी परभणीला ते उच्च पदावर होती. हे घरचे म्हणत नाही तू तिथं जाय त्यांच्याकडे. हो. पण कसं असते जोपर्यंत समजा माणसाकडे माणूस जात नाही तोपर्यंत आपण माणसाला ओळखत नसतो. बरोबर आहे. तसे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे भरपूर प्रसंग आले. ज्या टायमाला आपल्यावर परिस्थिती असते त्या टायमाला आपल्याला कोणीच नाही. त्या टायमाला आपल्यालाच आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावाच लागतो. बरं 12वी पर्यंतचा असा एखादा किस्सा सांगा जेणेकरून तुम्हाला खूप तो किस्सा आठवला की हसू येते, आनंद होतो, असा एखादा आहे का 12वी पर्यंतचा किस्सा तुमचा? आहेत ना भरपूर आहेत. एक सांगा. ज्या टायमाला समजा आम्ही 10वीला होतो त्या टायमाला आम्ही अभ्यास करायला संध्याकाळी त्या आपल्या चक्रधर स्वामी शाळेवर आम्ही होतो 12वी. त्या टायमाला संध्याकाळी नाईटला अभ्यास करायसाठी आम्ही जायचो शाळेमध्ये. तर त्या टायमाला त्या शाळेमध्ये संध्याकाळी ज्या शाळेचा जे सेवक आहे तो सेवक आमच्या सोबत संध्याकाळी नाईटला राहायचा आमच्या स्टडी घ्यायला. स्टडी करतात काय करेल त्याच्यासाठी आमच्यावर लक्ष द्यायला तो असायचा. पण योग असा होता की त्या दिवशी लक्ष्मी होत्या म्हणजे दुसऱ्या दिवशी. आपल्या इकडे लक्ष्मीला काय करत होते संध्याकाळच्या टायमाला रात्री उठायचं 4 वाजता 3 वाजता उठून त्या लक्ष्मी मांडायच्या त्या लाकडाच्या याच्यावर मखर वगैरे सगळं करून त्या लाकडाच्या याच्यावरती असे मारू लागले त्याच्यावर. एक चर्चा होती की बाबा नाही इकडे काहीतरी म्हणजे एक भूत बीत असते त्याच्यातला प्रकार होता म्हणजे आम्ही चर्चा मुलायची. मग त्या टायमाला जास्त भीती वाटायची ना की बाबा कुठं भूत आहे नेमकं भूत काय असते. त्या टायमाला संध्याकाळी त्या वाड्यामध्ये अभ्यासाला ज्या बसायचो आम्ही त्याच्या बाजूच्या घरच्या माणसांनी काय केलं त्या लक्ष्मी मांडायला सुरुवात केली. त्या टायमाला त्यांनी त्या लक्ष्मीला आता मारू लागली ते असे त्या लाकडावर. तर जोर जोरात मारू लागलं मग ते पत्र सगळे व्हायब्रेट होऊ लागले. मग हे सगळे मध्ये अरे भूत आलं. ठीक आहे मग आम्ही पूर्ण त्या एकदम वाड्यातून बाहेर पळून गेलो. नंतर बघतो तर काय ते म्हणजे बाहेरच्या बाजूचे अण्णा ते लक्ष्मी मांडत ते म्हणजे अरे काय झालं म्हणलं नाही आम्ही घाबरलो म्हणलं जरा. मग येऊन त्यांनी सांगितलं नाही मी लक्ष्मीचे ते मखर तयार करू लागलो त्याचा तुम्हाला आवाज आला असं. असे म्हणजे एक किस्सा आहे तुमचा. एखादा खोडकर मित्र तुमच्या सोबत काही नवीनच काढायचं असं मी 11वी 12वीला असताना चला इकडं चला तिकडं असा आहे का? नाव सांगा. आता त्याचं नाव सांगितलं पुन्हा देऊन माझं नाव कशाला सांगितलं म्हणजे असं मजाक करणारा खोडकर मित्र मुलं होते म्हणजे जास्त आम्ही खास करून म्हणजे सरचे जे भरोशावाली मुलं होते त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 6 मुलं भरोशावाले होते. ती सर आम्हाला मुलीच्या पाठीमागच्या बेंचवर बसवायची. त्या टायमाला उगाच एका मुलाने काय केलं ज्या टायमाला 3:30चा ब्रेक व्हायचा स्पोर्ट्स साठी त्या टायमाला बाहेर आम्ही खेळायला जायचो. त्या टायमाला एका मुलानं आपला कुडाळचाच आहे पांडुरंग चव्हाण मग त्याने काय केलं की नाही म्हणे भाऊ पण मी येतो म्हणे तुम्ही समोर व्हा. ठीक आहे बाबा ये. मग त्याने काय केलं जे मुलीचे जे रजिस्टर असतात वया त्या वया घ्यायच्या मुलाच्या याच्यात टाकायच्या मुलीच्या वया घ्यायच्या मुलाच्या याच्यात आदलाबदली घ्यायची पूर्ण म्हणजे त्याने मिक्स करून टाकलं. नंतर बघते ते मुलीमध्ये सर माझी वही मुलं वया सर माझी वही. मग हे झाला प्रकार कसा. मग सर म्हणले नाही काहीतरी म्हणजे त्यांनी सांगितलं नाही सर म्हणजे इथे भूत आहे. जे अगोदरचा किस्सा सांगितला होता ते किस्सा त्याला माहित होता. मग त्यानं म्हणे नाही आपण अजून यायला काय बरोबर. त्या टायमाला त्यानं पूर्ण वया मिक्स केल्या. त्या टायमाला मग आम्ही म्हणलं काहीतरी आता याच्यातून मार्ग काढावा लागणार. आम्ही म्हणलं सर ज्या टायमाला आम्ही बाहेर गेलो त्या टायमाला एकच मुलगा येतो ते तो म्हणे की नाही आम्ही तुम्ही समोर मी आलोच. हे पॉइंट मी सरांना सांगितलं. सरांनी आपले गुजराती सर आणि जाधव सर त्यांना मी सांगितलं. सरांनी लगेच लक्षात घेतलं की काय प्रकार झाला. मग त्यांना आम्हाला 4-5 जणांना बोलवलं. सरांचा एक सूर्य सरांचा डायलॉग होता फेमस
काही जरी गलती केली तर मग सर म्हणायचे बसा आपल्या मातृभूमी, हा आपली लायकी नाहीत म्हणे बेंचवर बसण्याची. हा हा. तसा म्हणजे ते अतिशय खोडकर होता. काहीतरी समजा बाहेर नवीनच. गेलं की नेमकं म्हणजे आम्हाला मार खाऊ घालणार म्हणजे खाऊ आगाऊच घालणार. करायचा. काहीतरी आगाऊच करून यायचं. हा हा. असं दिवस सुद्धा नसायचं की ज्या दिवशी त्यांना असं काहीतरी आगाऊ केलं. आगाऊच करायचा. बरं, ज्या वेळेस तुम्ही 12वी पास झाले, मग 12वी पास झाल्यानंतर तुम्ही आर्मीची समजा ट्रेनिंग म्हणा किंवा ती सुरुवात केली तुम्ही भरती होण्यासाठी जे जे लागतं तुम्हाला ते ग्राउंड मारणे असेल हे सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला किती वर्ष मेहनत करावी लागली? त्या गोष्टीमध्ये माझं लक आहे. हम्म. की म्हणजे माझे काहीतरी समजा एक कुण्या बी गोष्टीला तुम्हाला एक आपण कुण्या कामामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये उतरतो, हो, त्या टायमाला तुमच्यासोबत एक तुमचं लक पाहिजे लक पाहिजे. किंवा त्याच्या मागे तुमच्या काहीतरी कुटुंबाचे किंवा आजोबा असते, वडील असते, पंजोबा असते, त्यांचं काहीतरी एक कर्म असतं, कर्म. ते आपल्याला भेटतं. हो म्हणजे एक असं आपल्या इकडले म्हणजे आपल्या परंपरेमधले ते हे आहे की बाबा विचार आहेत हो की जे तुम्ही कर्म करसाल ते तुमच्या मुलांना किंवा कोणाला तरी कामी येतात. हो तशातला प्रकार म्हणायचे. मी ज्या टायमाला माझी 12वी झाली हो. त्या टायमाला जास्तीत जास्त मी 2 ते 3 महिने परभणीला होतो. 3 महिने. हा. हॉस्टेलला आपल्या गावातल्या सवणकर सरांचा आणि सारे सरांचं ते हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलवर मी म्हणजे एक मुलं सांभाळण्यासाठी म्हणून थांबलो होतो. त्या टायमाला म्हणजे बाहेर आपल्याला आता आपल्या परिस्थितीनुसार की आपल्याला रूमचा खर्च, मेसचा खर्च ह्या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. नाही. त्या टायमाला आपण त्यांनी पण मला एक सहारा दिला की बाबा तू इथे राहा, इथे राहून तू कॉलेज पण कर, आमचे जे मुलं आहेत ते मुलं पण सांभाळ. बरोबर. मग आपले म्हणजे बंधूच आहेत ते की डिगू भाऊ माझ्या सोबत राहायचा. डिगू भाऊ एक मी एक आम्ही दोघं जण आम्ही राहायचे. दोघं तिघे त्या घरातलीच होती मंडळी. मग त्यांच्यासोबत मी 2 ते 3 महिने काढले. त्याच्यानंतर मग तिथून मी आपल्याला आता कळालं की आपण आता जास्त दिवस इकडे राहिलो तर म्हणजे आपण इकडे बी नाही राहणार तिकडे पण नाही राहणार. त्यामुळे मग माझा एक मित्र अहमदपूरला कॅम्पला होता. त्यानं मला कॉल केला. आता तो पण माझ्यासोबतच आहे. आम्ही दोघं सोबतच असतो कॅम्पला पण आपल्या न्यू लक्ष्य डिफेन्स करिअर अकॅडमी ज्या टायमाला आम्ही ओपनिंग केली त्या टायमाला ते म्हणे भाऊ, मी त्याला म्हटलं असा असा प्लॅन आहे आपला, तर आपण माझ्यासोबत थांब म्हणे. काय करणार. तर आता ते म्हणजे माझा टाइम कमी असते पण त्याचा टाइम जास्त देतो माझ्यासोबत. एवढा क्लोज वाला मित्र होता आणि गजानन सवणकर. तर तो माझ्यासोबत असते. आता तर त्यांनी मला तिकडे बोलवलं. नाही म्हणे तू ये, कॅम्प चांगला आहे, आपल्याला ज्या गोष्टी भरतीला लागणार आहे त्या गोष्टी पूर्ण आपल्याला त्या कॅम्पला भेटतील. त्या टायमाला आम्ही 2 महिने तिथे थांबलो, 3 महिने. मग त्या टायमाला आता प्रश्न आला की आपल्याला कॅम्पला जायचं म्हणजे आता कॅम्पची फीस, कॅम्पचे चार्जेस काय काय. तिथं कॅम्पला आम्ही गेलो त्या टायमाला 10,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये भरायचे होते. आता 10,000 भरायला सुद्धा पैसे नाही आपल्याकडे की आता 10,000 भरायचे कसे. घरी तर पैसा दिसेना. घरी सांगितलं, घरचे म्हणजे नाही थोडे दिवस थांब त्याच्यानंतर तू जा. तेवढ्यात मी पाहुण्याला आयडिया दिली, ज्या पाहुण्याकडे मी म्हणजे 2 वर्ष कॉलेजला होतो. 11वी-12वीचं माझं जिथे शिक्षण झालं त्या पाहुण्याचे. मग त्यांना सांगितलं असं असं मला प्लॅन की मला भरतीची तयारी करण्यासाठी जायचं. पाहुणे म्हणजे काय करू नये तुम्हाला, काय म्हणजे काय आवश्यकता आहे तुला. काय नाही, मला पैसे पाहिजे थोडी, मला कॅम्पला जायचं. त्यांनी मला मग त्या टायमाला माझी फीस भरली आणि मी तिथे गेलो. म्हणजे त्यावेळेस 10,000 रुपये सुद्धा भरण्यासाठी पैसे नव्हते तुमच्याकडे, एवढी हलाखीची गरीब परिस्थिती होती. हो, एवढी आपली म्हणजे परिस्थितीच म्हणजे गरिबीची होती. म्हणजे आपण जर समजा मी पहिले दिवस जर आठवले तर म्हणजे अतिशय अंगावर काटा येत की नाही हे दिवस आपण म्हणजे कोणालाच येऊ नये. आपण आता पण मी देवापुढे प्रार्थना करतो की बाबा हे दिवस कोणालाच येऊ दे. तर मग तुम्ही किती वर्ष मेहनत घेतली यासाठी? मी म्हणजे मेहनत माझी 10वी पासून सुरू होती. 10वी पासून? 10वी पासून मी भरतीचा एक म्हणजे आपल्याला नाद ठेवला होता की बाबा नाही आपल्याला आपण तिकडे या गोष्टीमध्ये पुरू शकत नाही. पहिली स्पर्धा जास्त होती. स्पर्धा पण जास्त, त्याच्यानंतर डोनेशन चार्जेस प्रत्येक जागेवर जास्त होते. मग त्याच्यामुळे मी 10वी पासून ग्राउंड थोडं थोडं करायचं. त्याच्यानंतर 12वी झाली. 12वीच्या नंतर मग जास्त मी 2 महिन्यामध्ये ग्राउंड कव्हर केलं. 12वीच्या नंतर मी 3च महिने राहिलो म्हणजे रिकामा. त्या 3 महिन्यामध्ये पूर्ण ग्राउंड मी कम्प्लीट केलं आणि 3 महिन्यामध्ये मी भरती झालो. 3च महिन्यामध्ये भरती झाली म्हणजे 18व्या वर्षी, 18व्या किंवा 19व्या वर्षी? 19व्या वर्षी मी आर्मी मध्ये भरती झालो. म्हणजे
मग तुम्ही ज्यावेळेस भरती झाले त्यावेळेस 6 महिन्याची काहीतरी ट्रेनिंग असते ना, हो. तर त्या ट्रेनिंग दरम्यान नेमकं कशी सिच्युएशन असते नवीन पोरांसाठी महत्वाचं आहे? तर एक तुम्ही समजा आता एक आपलं गोल असते लाईफ मध्ये, जिंदगीमध्ये एक लक्ष असते. हो. आता मी ज्या टायमाला भरती झालो हम्म. त्या टायमाला मला घरी फोन करायला सुद्धा माझ्याकडे फोन नव्हता. हम्म. की माझी एवढी आता खुशखबर आहे हा. की आता कोणाला सांगावं. हा. त्या टायमाला मग कॉल करायचा होता. पहिला फोन मग मी माझ्या गावामध्ये कॉइन बॉक्स दुकान, कॉइन बॉक्स असेल लालवाले, मग तिथे कॉइन बॉक्स होता. त्या कॉइन बॉक्सहून मग घरी फोन केला आणि पहिला फोन आईला केला की म्हणलं आई मी पास झालो म्हणून. मग आता यायलो म्हणलं वापस. मग आल्याच्या नंतर भरती झालो, त्याच्यानंतर रिझल्ट सांगितल्याच्या नंतर मग आता एक मुलांच्या मनामध्ये, सर्वसामान्य मुलांचे किंवा जे भरतीची मुलं असतात किंवा जे ट्रेनिंगला मुलं जातात त्यांच्या मनामध्ये म्हणजे सगळ्यामध्येच एक म्हणजे असं प्रसिद्ध आहे भारतामधलं ट्रेनिंग सेंटर की ते सर्वात हार्ड ट्रेनिंगचं सेंटर म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव. तर हे म्हणजे स्पेशल हार्ड ट्रेनिंग म्हणून ओळखलं जातं. मग त्या टायमाला मध्ये दिमागामध्ये एकच की नाही आपल्याला जायचं तर बेळगावला जायचं आणि ट्रेनिंग पण तिथं हार्ड, सगळ्या गोष्टी एक नाव त्याचं फेमस होतं ना, त्यामुळे पहिली चॉईस आम्ही बेळगावची केली. त्या टायमाला मग तिथून आम्ही ज्या टायमाला एआरओ पहिला बीआरओ होता, आता एआरओ झाला. तर मग आम्ही बीआरओ मध्ये गेल्याच्या नंतर मग आम्हाला त्यांनी सेंटर विचारलं तुम्हाला कुठे जायचं. म्हणलं आम्हाला बेळगावला जायचं. बेळगावला वॅकेन्सी खाली होत्या ट्रेनिंगसाठी. त्या टायमाला आम्ही तिथून मग 2007 ला 31 डिसेंबर 2007 ला मी बेळगाव सेंटर मध्ये प्रवेश केला. म्हणजे तेच तशी 6 महिने ट्रेनिंग झाली, तुम्ही पास झाले. नाही, त्याच्यामध्ये म्हणजे 9 महिन्याची ट्रेनिंग. 9 महिन्यात नंतर मग तुमची जॉईनिंग पुढे कुठे झाली? तर त्याच्यामध्ये कसं असते, समजा मराठा सेंटरचे अलग अलग ग्रुप असतात. त्या ग्रुपमध्ये मग आपल्याला तिथले जे सिनियर असतात किंवा त्या ग्रुपमध्ये जिथं म्हणजे जागा किंवा रिक्त आहेत, मग त्याच्यानुसार सेंटर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर सेंटर त्या वॅकेन्सी मागवते. त्या सेंटरला ते वॅकेन्सी देतात आणि जे ट्रेनिंग झालेली आहेत मुलं त्या टायमाला ते त्या मुलांना सांगतात जेव्हा तुम्ही या ग्रुपला जायचं. तसं मला मग माझा युनिट 16 मराठा, माझं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर मला सेंटरनं युनिट दिलं. मग तुम्ही म्हणले 16 मराठ्यामध्ये जायचं. म्हणजे आता 16 मराठा काय म्हणजे माहितच नव्हतं की म्हणजे नेमकं काय असतं. एक तर आपल्या म्हणजे या 2 किंवा 3 या आसपासच्या जिल्ह्यामध्ये फौज काय हे जास्त प्रमाणात माहिती नव्हतं. पुष्कळ फौज मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातले मुलं जास्त फौज मध्ये. आपल्या या जे मध्य महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामधले आपल्या मराठवाड्यातले जे मुलं आहेत हे कमी प्रमाणात. नांदेड, परभणी, हिंगोली या 3 किंवा 4 जिल्ह्यातली मुलं म्हणजे अतिशय कमी प्रमाणात. मी ज्या टायमाला ट्रेनिंग करत होतो त्या टायमाला मला वाटते माझ्या आपल्या 3 जिल्ह्यातला नांदेड एका जिल्ह्यातले समजा 3 मुलं आणि हिंगोली जिल्ह्यातले 3 जण, आम्ही 4 जण होतो. 4 जण. या 3 जिल्ह्यातली 4च मुलं होते आम्हाला ट्रेनिंगला सोबत पार्टनर. त्या टायमाला आपल्या इकडे ही समजा फौज काय असते ते माहिती नसल्यामुळे आमचं जे कसम पिरियड असतं 9 महिन्याची ट्रेनिंग झाल्याच्या नंतर लास्टला कसम पिरियड असतं. त्या कसम पिरियड पण गावाकडे माहित नाही कसम पिरियड असते काय ते पण सुद्धा माहित नाही. त्यांना आम्ही सांगायचं नाही आमची 9 महिन्याची ट्रेनिंग संपलं, आता आम्ही कसम खाणार आहे. आमची कसम झाल्याच्या नंतर मग आम्हाला ग्रुप देणार आहे, त्या ग्रुप मध्ये आम्ही जाणार. तर अशा प्रकारचे समजा आपल्याकडे या भागामध्ये जास्त आर्मी मध्ये मुलं नसल्यामुळे समजा आपल्या लोकांना ही कल्पना नाही. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये किंवा याच्यामध्ये जास्त प्रमाणात फौज नसल्यामुळे. बरं, ज्यावेळेस तुम्ही जॉईन झाले त्यानंतर कसं तुमच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जॉईन झाले 17-18 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये याबद्दल तेवढी माहिती नव्हती. मग त्यामुळे ते सिच्युएशन काय होती की बाबा आर्मी मध्ये जाणं म्हणजे तिकडं म्हणजे अत्यंत घबराट होती. मग तुमच्या आई वडिलांनी, मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा यांनी काही सांगितलं का जाऊ नको बाळा तिकडं असं असं इकडं शेतात काम कर, तिकडं काही कामाचं नाही, मारतात वगैरे, असं काही सिच्युएशन तेव्हा होती ना? त्यावेळेस असं काही म्हणले का? नाही, तशातला काय प्रकार नसते. ते म्हणजे कसं असते आपल्या इकडलं पहिलं जाऊ द्यायचे नाही की नाही बाबा फौज मध्ये गेलं तर समजा तिकडं मिलिटन्सी असते, पुन्हा मारणार, रिस्क असते ना, रिस्क असणार, जीव जाणार. पण तुम्हाला त्या 9 महिन्यामध्ये तसं बनवल्या जातं
तुमच्या पुढे जरी समजा कुणी आला मिल्टन, तरी तुम्हाला मरणाची भीती वाटत पण घरून असे म्हणत असतील जाऊ नको. घरून म्हणायचे. घरच्या नंतर आई तर म्हणजे सारखी रडत राहायची. हो. मी ज्या टायमाला जायचा, सुट्टी जायचा किंवा ट्रेनिंग झाल्याच्या नंतर युनिटला गेल्यानंतर गावाकडे आले की मग 2-3 दिवस सारखी आई रडायची. मग पुन्हा आईला समजून सांगायचं, आई तसं काही नसते, आम्ही सिटीमध्ये, आम्ही जरी फील्ड मध्ये असलो, मिल्टन एरिया मध्ये असलो, तरी मग आईला सांगायचं नाही आम्ही इकडेच आहे, तसं काहीच नसतं. पण ह्या गोष्टी तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला 9 महिन्यामध्ये परिपक्व बनवते. तुम्हाला भीती म्हणजे कोणतीच ठेवत नाही. असं आहे. तर नक्कीच मित्रांनो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथून पुढचा त्यांचा 17 वर्षाचा प्रवास जो आहे, ज्यांनी आर्मी म्हणजे आपल्या देश सेवेसाठी जे 17 वर्ष दिले ते अत्यंत अनमोल आहेत. आणि ते 17 वर्षाचा प्रवास कसा होता, काय होता, ते आता आपण यांची अकॅडमी फिरत फिरत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.